दरम्यान सरकारनं आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी पैसे वाया घालवू नयेत, आम्ही लढतच राहणार असा इशारा शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय। नागपूरच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू माझा गट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि याच कार्यक्रमातून त्यांनी सरकारला हा इशारा दिलाय। प्रचंड मेहनतीशिवाय हा काही असं थोडा आहे का हिंदू खतरे में आणि मुसलमान खतरे में है, हिरवा फाटला आणि भगवा फाटला लोक जमा झाले। इथं तर मरते तर लोक जमा होत नाही। सचिन जाधव नावाचा परभणीतल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, 3400 रुपये सोयाबीन विकावं लागली। त्यांच्या पत्नीनं पण आत्महत्या केली ते माहीत झाल्यावर। तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं, ते पण मरण पावलंय। मी ज्या गावात भेटीला गेलो, रोष नव्हता, राग नव्हता, निषेध नव्हता, काहीच नव्हतं, शांत होतं। जातीच्या नावानं मेला असतं तर तो। आम्हाला अशा लोकांसोबत काम करायचं आहे ज्यांना रागच नाही आहे, त्यांना पेटून उठवायचं आहे आणि त्यासाठी पाय तुटले तरी आम्ही काम करू। प्रचंड मेहनत घ्यायची आमची तयारी आहे। आम्हाला लाख बदनाम केलं तरी करू, सोडणार नाही आम्ही। सरकारला असं वाटते ना का सोशल मीडियाच्या माध्यमातून बच्चू कडूसाठी 100 कोटी खर्च करून याला बर्बाद करून टाकू, खर्च करू नका। आम्ही